राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी दरवर्षीप्रमाणे राधानगरी धरणाच्या पाण्याचं पूजन करण्यात आलं। राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जनक घराण्याचे वंशज समरजित घाटगे यांनी 12 बलुतेदारांच्या हस्ते हे पूजन केलं। दरम्यान शाहू जयंतीनिमित्त यंदा घाटगे यांनी एक मोहीम हाती घेतली। ठिबक सिंचन, एआय आणि सोलर अशा 3 मुद्द्यांवर येत्या काळात ते काम करणार आहेत। अल निनोच्या पार्श्वभूमीवर भविष्यातील परिस्थिती ओळखता शेतकऱ्यांमध्ये जागृती करणं आवश्यक आहे असं मत त्यांनी व्यक्त केलंय। राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे विचार एका कृतीतून दाखवून एक अनोखं अभिवादन करण्यात येणार असल्याचं त्यांनी बोलताना सांगितलंय। आज यावर्षी आपल्या राज्यावर आणि देशावर अनिल संकट जे निर्माण झालेलं आहे, आपण विचारलेला प्रश्न योग्य आहे की आताच्या 7 वर्षाच्या शाहू जयंतीमध्ये 26% पाणी साठा 7 वर्ष सोडा शेवटी कधी होता धरणावर मला आठवत नाही। आणि त्या अनुषंगाने या जयंतीचं निमित्त घेऊन आणि या ॲन्युअल संकटाला घेऊन आम्ही शाहू ग्रुपतर्फे मी स्वतः 3 मुद्द्यांवर एक प्लॅन लोकांसमोर मांडलेला आहे की पुढच्या वर्षी आपण जयंतीला त्याची पूर्तता करावी। एक म्हणजे ठिबकला मोठ्या प्रमाणामध्ये राज्य बँकेतून कर्ज देणं, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून हे काम करणं आणि सोलार, या 3 गोष्टींवर आम्ही जास्त फोकस केलेला आहे की येत्या काळामध्ये या जिल्ह्यातल्या सगळ्या कारखान्यांनी मी बोलणार आहे की त्यांनी जर आम्हाला त्यांच्या सभासदांचं हमीपत्र दिलं तर राज्य बँकेच्या माध्यमातून आपण या 3 गोष्टींसाठी आपण शेतकऱ्यांना कर्ज देऊ। कारण पाण्याची बचत करणं आणि या एल निनोला मला वाटतं भविष्य काळाचं एक संधी म्हणून आपण जर बघितलं तर मला वाटतं शाहू महाराजांनी त्या काळात जे केलं तर आपण येत्या काळात करू शकू। एक युवकांमधून एक चांगली मागणी होती, ज्या सामाजिक चळवळीसाठी शाहू महाराज झटले तर सर्व समाजाचं एक समता रॅली करावी। आणि खरं म्हटलं तर लक्ष्मी कॉलेजपासून सुरुवात केली, पण प्रत्येक तालुक्यातून लोक सहभागी होतात। आणि पुढच्या वर्षी मी आताच भाषणामध्ये बोललो की ज्या गोष्टींचा मी उल्लेख केला या समता रॅलीला अधिक ज्या लोकांना आपण लाभ देऊ शकलो त्यांच्या माध्यमातून पुढच्या वर्षी करतो। रोहिणी आणि मृग नक्षत्र कोरडं गेल्यानं पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी अडचणीत सापडलेत। पावसानं दडी मारल्यामुळे जमिनीत पुरेसा ओलावा नसतानाही कृष्णा नदीकाठच्या शेतकऱ्यांनी भात पेरणीला सुरुवात केली। कृष्णा नदीतील पाणीसाठा घटल्यानं काही ठिकाणी उपसाबंदी लागू करण्यात आले। सिंचनाची सुविधा नसलेल्या शेतकऱ्यांसमोर आता मोठं संकट उभं राहिलंय। पाऊस लवकर न झाल्यास केलेली पेरणी वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। निसर्गाच्या भरोशावरच पेरणी करावी लागते अशी भावना व्यक्त करत शेतकऱ्यांनी शासनानं या परिस्थितीकडे लक्ष देण्याची मागणी केली। रोहिणी आणि मृग नक्षत्र पूर्ण कोरडी गेले। महाराष्ट्र सर्व पश्चिम महाराष्ट्रावर संकट आहे। आज शेतकऱ्याकडे पेरणी करताना पुरेसे ओल नाही, कृष्णा नदीत पाणी नाही, उपसाबंदी लागू झालेली आहे। शेतकरी पूर्ण अडचणीत आहे। कोरड्या ओलीवर काही शेतकरी पेरण्या करत आहेत। शेतकऱ्यांच्या जवळ काही नाही। संपूर्ण महाराष्ट्रावर काही दिवस नाही पाऊस पडला तर दुष्काळाचं सावट आहे। सरकारला देणं घेणं नाही। एका बाजूला पावसाळा अधिवेशन चालू झालंय, पण पावसाच्या अधिवेशनासह पावसाबद्दल शेतकऱ्याबद्दल कुठेच चर्चा झालेली दिसत नाही। आज शेतकरी अपुऱ्या ओलीवर पेरण्या करत आहेत।